पोलिसांना संशय असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। खरातवर वर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। सध्या खरातच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांकडून कोर्टासमोर करण्यात आली। खरात लोकांना वाघ आणि साप दाखवायचा असं सरकारी वकिलांनी म्हटलं। खरातने नरबळीचा प्रकार केला असू शकतो असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। खरात प्रकरणामध्ये कोणत्याही पेन ड्राईव्हचा उल्लेख नाही असं खरातच्या वकिलांनी म्हटलं। कोणतेही कागदपत्र घेण्याचे बाकी नाही असं खरातच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्र मिळू शकतात असं खरातच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। खरात प्रकरणामध्ये आता खरातच्या वकिलांकडनं हा युक्तिवाद सुरू आहे। 7 दिवसांच्या तपासामध्ये मला शंका आहे असं खरातच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। खरातच्या वकिलांकडनं आता सध्या इथे युक्तिवाद सुरू आहे। खरात प्रकरणात कोणत्याही पेन ड्राईव्हचा उल्लेख नसल्याचं खरातच्या वकिलांनी म्हटलं। कोणतेही कागदपत्र घेणं बाकी नाही, रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्र मिळू शकतात असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केलेला आहे। महाराष्ट्रामधलं हे सगळ्यात मोठं हाय प्रोफाईल असं हे प्रकरण आहे। पोलीस कोठडीची गरज नसल्याचा खरातच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। तर सरकारी वकिलांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। सध्या खरातवर 5 प्रकरणं दाखल आहेत, त्यामध्ये महिलांच्या शोषणाचा देखील मुद्दा आहे। तर यामधूनच पेन ड्राईव्हचा मुद्दा समोर आला होता। तर रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्र मिळू शकतात असं खरातच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद खरातच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। तर 7 दिवसांच्या तपासामध्ये मला शंका आहे असं खरातच्या वकिलांनी म्हटलं। आरोपीच्या वकिलांकडून आता सध्या इथे युक्तिवाद सुरू आहे। खरात प्रकरणामध्ये कोणत्याही पेन ड्राईव्हचा उल्लेख नाही असं खरातच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। पोलीस कोठडीची गरज नाही असं खरातचे वकील म्हणतायत। खरातच्या वकिलाचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर 5 दिवसांची पोलीस कोठडी अशोक खरात याला देण्यात आलेली आहे। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। आता अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। अशोक खरात याचा आतापर्यंत एसआयटीनं काय तपास केला याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवलेली आहे। तर अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी अशोक खरातला देण्यात आली आहे। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, तर बंधुबाबा खरातला 29 मार्च पर्यंत म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरात वाघ आणि साप दाखवायचा, तसंच रिव्हॉल्वर आणि काडतूस देखील त्याच्याकडे सापडलेली आहे अशी माहिती पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली होती। खरात स्वतःला सिद्ध पुरुष बनवून घ्यायचा, नरबळीचा प्रकार देखील त्यानं केला असू शकतो असं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर म्हटलं। त्यानंतर अशोक खरातला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडे। पवन, तर बंधुबाबा खरातला 29 मार्च पर्यंत म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। या अगोदर 6 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली होती। दरम्यान यामध्ये आपण जर बघितलं तर सरकारी वकील असतील, त्याचबरोबर पोलीस असतील, यांच्याकडनं देखील कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला आहे। यामध्ये साप कुठून आणला होता त्याचा तपास करायचा आहे। दरम्यान हरणाचं या ठिकाणी कस्तुरी जी आहे ती सापडलेली आहे, त्यामुळे कुठेतरी हरणाची शिकार करण्यात आली होती का अशा पद्धतीचा देखील युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला होता। आणि या संपूर्ण तपासासाठी पोलिसांनी कोर्टाकडे वेळ मागितलेली आहे आणि याकरिताच पोलिसांनी कोर्टाकडे आणखी कोठडीत वाढ करून द्यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार कोर्टाकडून 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती भोंदू अशोक खरात याला देण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात आरोपीचे वकील जे आहेत त्यांच्याकडनं देखील युक्तिवाद करण्यात आला होता, मात्र तरी देखील कोर्टाकडनं हे संपूर्ण गांभीर्य लक्षात घेऊन आणि सरकारी वकिलांकडनं करण्यात आलेला हा एकंदरीतच जो युक्तिवाद आहे या आधारावरती 29 पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। युक्तिवाद जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि अशोक खरात याला आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता पोलीस देखील घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान
या ठिकाणी